नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दिनांक 3 जून 2026 रोजी आमदार रोहितदादा पवार यांनी करंजा गावाला भेट देऊन करंजा येथील प्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी मातेच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि द्रोणागिरी मंदिराला मिळालेल्या पर्यटनाचा दर्जाबाबत तसेच मंदिर परिसर सुशोभीकरणाबाबत ग्रामस्थांकडून सविस्तर माहिती घेतली। तसेच मच्छीमार समाजाचे तसेच शेतकरी वर्गाचे प्रश्न समजून घेतले। मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत करंजा मच्छीमार सोसायटीच्या कार्यालयाला भेट देऊन डिझेल कोटा, डिझेल परतावा, करंजा बंदरात मच्छीमारांना भेडसावणारे विविध समस्या, मच्छीमारांच्या गावठाण विस्ताराचा प्रश्न, मच्छीमारांची व्यापारी वर्गाकडून होणारी फसवणूक, शासनाकडून नव्यानेच मिळालेला शेतकरी दर्जा परंतु आतापर्यंत मच्छीमार समाजाला याचा कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही याबाबत तसेच विविध समस्यांबद्दल सविस्तर माहिती घेतली। नव्याने सुरू असलेल्या करंजा रेवस पुलाची बोटीतून पाहणी केली। या पुलाच्या कामामुळे बाधित मच्छीमार आणि शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या नुकसान भरपाईबाबत तसेच या पुलाच्या कामामुळे होणाऱ्या अन्यायाबाबतीत ग्रामस्थांसोबत चर्चा केली। या सर्व समस्यांबाबत येणाऱ्या आणि करंजा पोर्टबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याबाबत आणि या सर्व प्रश्नांना मार्गी लावण्याबाबत मच्छीमार तसेच शेतकरी वर्गाला आश्वासित केले। या दौऱ्याचे आयोजन उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर यांनी केले। यावेळी श्री सीताराम नाखवा, मार्तंड नाखवा, के.एल. कोळी, रमेश भगत, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयेंद्र नाखवा, नरेश कोळी, उरण नगरपालिकेचे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन रमेश डाऊर, कल्पेश थळी, मधुकर थळी, काँग्रेस नेते भालचंद्र घरत, मनोहर थळी, शैलेश डाऊर, देवदास थळी, मुकेश थळी, परेश म्हात्रे आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, करंजा, उरण।